जय सियाराम. आपण आज सिमुरगव्हाण येथे आलो आहोत. सिमुरगव्हाण येथे माऊलीच्या मठात काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. भक्तांचं माहेर घर म्हणजे सिमुरगव्हाण आहे. सिमुरगव्हाण हे सेलूच्या दक्षिणेस 18 ते 22 किलोमीटर अंतरावरती आहे. सिमुरगव्हाण येथे माऊलींचे भक्त थाटा माटात वाजत गाजत आपल्या दिंडी घेऊन सिमुरगव्हाण येथे येतात. मुख्य महाद्वारमधून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर माऊलींची प्रतिमा तसेच माऊलींच्या पादुकांचं दर्शन होतं. मग सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे भगवान दत्तात्रेयांचं दर्शन होतं. मग गजानन महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये 9 स्तंभावरती नवनाथांचं दर्शन होतं. माऊलीच्या मंदिराच्या बाजूला दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर आहे. चला आपण हनुमंतरायाचं दर्शन घेऊया. मंदिरात प्रवेश करून आपण जेव्हा समोर जातो तेव्हा मंदिरामध्ये हनुमंतरायाचं मूर्ती दिसते. एकदम सुंदर अशी हनुमंतरायाची मूर्ती आहे. हे आहे स्वामींचं मुख्य कार्यालय. 7:30 वाजता माऊलींची महाआरती असते. महाआरती झाल्यानंतर आपण माऊलींचं दर्शन घेतो. मग आपण जेवणाकडे जातो. हा रस्ता भोजनालयाकडे जाणारा रस्ता आहे. माऊलीच्या पीठावरती खूप मोठं पटांगण आहे. रस्त्याच्या बाजूला उंच उंच नारळाची झाडे आहेत. भोजनालयाच्या बाहेर ताटे आहेत. ताटे आपण स्वच्छ ठेवून आपण हॉलमध्ये जायचं असते. आता आपण प्रसादालयामध्ये प्रवेश केलो आहे. प्रसादालयामध्ये किती सुव्यवस्था आहे पहा. एका लाईनीमध्ये सर्व टेबल मांडले आहेत. मग त्याच्या बाजूलाच चेअर आहेत. चेअरवरती एका लाईनीमध्ये बसून आपल्याला भोजन ग्रहण करायचं आहे. प्रसादालयामध्ये व्यवस्था कशी आहे ते पाहू. दोन्ही टेबलाच्या मध्ये येण्या जाण्यासाठी काही अंतर ठेवलेलं आहे. प्रसादामध्ये काय काय आहे ते पाहूया. प्रसादामध्ये भात, वरण, चपाती आणि सुकी भाजी, त्याचबरोबर अधिक मास असल्यामुळे खाण्यासाठी धोंडे आहेत. माऊली मुलींसाठी गुरुकुल चालू केले आहेत. आपल्या पीठामध्ये मुलींसाठी वेद अध्ययन, वेद पाठशाला या पीठावरती आहे. लहान मुलींना वेद अध्ययन करायला या पीठामध्ये शिकवलं जातं. पुरोहित फक्त पुरुषच करू शकत नाहीत, तर मुली सुद्धा पुरोहित करू शकतात. त्यासाठी मुलींना वेदाचं अध्ययन करून घेणं हे काम मुलींच्या राहण्याची, खाण्याची संपूर्ण व्यवस्था मोफत केली जाते. आता आपण येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था कशी आहे ते पाहू. सर्वसाधारण भक्तांसाठी हे हॉल आहे. हॉलमध्ये आपण निश्चिंतपणे राहू शकतो.